एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमधल्या फुटीचा नारी शक्ती वंदन विधेयकाशी संबंध आहे असं जर मी म्हटलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण ते खरं आहे. कारण भाजपला कोणत्याही परिस्थितीत 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक मंजूर करायचे. म्हणजे नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयकाच्या आडून खरं तर भाजपला लोकसभेची सदस्य संख्या 850वर नेऊन मतदारसंघाची पुनर्रचना करायची आहे. एवढंच नव्हे तर 2029च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची रणनीती अगदी स्पष्ट आहे. महिला वोट बँकेवर भाजपला लक्ष केंद्रित करून 3 वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुका लढवायच्या आहेत आणि त्यासाठी नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक मंजूर होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे सगळं भाजपच्या मनासारखं घडून येण्यासाठी सध्याच्या राजकीय घडामोडी महत्त्वाच्या आहेत. त्या कशा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. नमस्कार, मी विनोद तळेकर. NDTV मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. तर विषय असा आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय सांगताय? दर 2 महिन्यांनी ऑपरेशन टायगरची चर्चा होत असते. तर तुमचं म्हणणंही खरं आहे. कारण एकनाथ शिंदेंचा एखादा दिल्ली दौरा झाला रे झाला की शिंदे दिल्लीवरनं राज्यात परत येण्यापूर्वीच एक बातमी येते. ती अशी असते की ठाकरे गटाच्या अमुक खासदारांनी शिंदेंची दिल्ली दौऱ्यादरम्यान भेट घेतली आहे. मग पुढचे 4-5 दिवस त्याची चर्चा होते, राजकीय प्रतिक्रिया येतात, ज्या खासदारांचं यामध्ये नाव येतं त्यांचा खुलासा येतो आणि मग पुन्हा एकदा वातावरण शांत होतं. नेहमीच हे घडतं, आजही तसंच घडलंय. पण खरं तर आपल्या पक्षातले काही खासदार शिंदेंकडे जाणार याची पुरेशी कल्पना उद्धव ठाकरेंनाही आली आहे. त्यांनी मध्यंतरी सर्व खासदारांची एक बैठक बोलावून त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला होता. पण तरीही एकनाथ शिंदे काही केल्या ऑपरेशन टायगरचा नाद सोडायला तयार नाही आहेत. मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की जर ठाकरे गटातले काही खासदार शिंदेंसोबत जायला तयार आहेत, शिंदे त्यांना आपल्याकडे घ्यायला तयार आहेत, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची याला कोणतीही हरकत नाही आहे, मग नेमकं घोडं अडलंय कुठे? तर त्याचं असं आहे की शिंदेंना जर ठाकरेंचे खासदार फोडायचे असतील तर त्या खासदारांची खासदारकी सुद्धा शाबूत राहावी लागेल. शिंदेंना ठाकरे गटाचे किमान 2/3 खासदार त्यासाठी फोडावे लागतील. सध्या ठाकरेंकडे 9 खासदार आहेत. त्यामुळे किमान 7 खासदार शिंदेंसोबत येत असतील तरच या खासदारांची खासदारकी शाबूत राहणं शक्य आहे. पण परिस्थिती अशी आहे की ठाकरे गटापैकी अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे खासदार उद्धव ठाकरेंचे अगदी कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे ते शिंदेंकडे जाणार नाहीत. त्यामुळे हे दोघेजण वगळता शिंदेंना उरलेले सर्व खासदार फोडावे लागतील. पण आता उरलेल्या 7 पैकी फक्त 5 जण शिंदेंसोबत जायला राजी आहेत. तर 2 खासदारांचं अजूनही तळ्यात मळ्यात सुरू असल्यानं 7चा आकडा पूर्ण होत नाही आहे आणि म्हणूनच शिंदेंचं हे ऑपरेशन टायगर रखडल्याचं कळतंय. पण समजा या 7 जणांना राजी करण्यात शिंदे यशस्वी ठरले तर शिंदेंचे यामध्ये 2 फायदे होणार आहेत. फायदा क्रमांक 1, सध्या शिंदेंकडे असलेले 7 आणि ठाकरे गटातनं जे फोडून शिंदे आपल्या गटात आणतील असे 7, असे एकूण मिळून 14 खासदार शिंदेंचे होतील. त्यामुळे शिंदेंचं NDA मधलं वजन वाढेल. आणि दुसरा फायदा म्हणजे मोदी सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळेल. पण शिंदेंसाठीच फक्त हे ऑपरेशन टायगर महत्त्वाचं नाही आहे, तर भाजपला सुद्धा या ऑपरेशन टायगरचा फायदा होणार आहे. कसा ते सुद्धा सांगतो. आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक लोकसभेत आणलं होतं. या सुधारणा विधेयकात 2029 सालीच लोकसभेतली सदस्य संख्या 545 वरून 850 पर्यंत वाढवून त्यापैकी 33% जागा महिलांना देण्याची मुख्य तरतूद होती. 2 विधेयकं होती ती.
त्यामुळे महिला आरक्षणाच्या आडून मोदी सरकार आपल्याला हवी तशी मतदारसंघाची पुनर्रचना करणार असल्याचा आरोप करत विरोधकांनी या सुधारणा विधेयकाला विरोध केला। विरोधकांचं असं म्हणणं होतं की महिला आरक्षणाचं विधेयक तर 2023लाच मंजूर झालंय, त्यामुळे नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोधकांनी विरोध केला आणि लोकसभेत 298 विरुद्ध 230 मतांनी ते विधेयक नामंजूर झालं। मोदी सरकारला हा मोठा झटका होता, कारण गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच एखादं विधेयक पारित करण्यात मोदी सरकारला अपयश आलं होतं। त्यामुळे मोदी सरकारमधले मंत्री, विविध राज्यातले भाजपचे मुख्यमंत्री, इतर मंत्री किंवा भाजपचे नेते अशा सगळ्यांनी एकमुखानं कसा महिलांवर अन्याय वगैरे झालाय असं सांगत विरोधकांना बोल लावले। खुद्द मोदींनीही विरोधकांवर टीका करत त्यांना महिला आरक्षण विरोधी असं म्हटलं। काही ठिकाणी विरोधकांविरोधात सत्ताधारी भाजपच्या महिला आघाडीने मोर्चे सुद्धा काढले, आंदोलनं केली। एकूणच काय तर महिला आरक्षणाशी संबंधित हे विधेयक हाणून पाडत विरोधकांनी कसं देशभरातल्या तमाम महिला वर्गाचं नुकसान केलंय असा एक नरेटिव्ह सेट करण्याचा भाजपनं प्रयत्न केला। पण मोदी सरकारसाठी हा फक्त एक विधेयक नामंजूर होण्यापुरताच प्रश्न नव्हता, तर या विधेयकात मोदी सरकारची 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीची रणनीती सुद्धा दडली आहे। नारी शक्ती वंदन सुधारणा आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक जर मंजूर झालं तर 2029च्या निवडणुकीत लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून वाढून 850 इतकी होणार आहे। यापैकी 815 खासदार विविध राज्यांमधून आणि 35 खासदार हे केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून येतील आणि या 850 खासदारांच्या लोकसभेत महिलांसाठी 33% जागा राखीव असणार आहेत। म्हणजे महिला खासदारांची जर हे विधेयक पास झालं तर लोकसभेतली संख्या असणार आहे 273 इतकी घसघशीत संख्या असणार आहे। त्यामुळे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या महिला लोकप्रतिनिधी, महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष यासारख्या पदांवर काम करत आहेत त्यापैकी अनेक जणींना खासदारकीची तिकीटं मिळणार आहेत। त्यामुळे बघा, आमच्यामुळे महिलांचं कसं अधिकचं लोकप्रतिनिधित्व आम्ही दिलं असा प्रचार करायला भाजप मोकळा होईल। याशिवाय महिलांना राजकीय व्यवस्थेत अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावं यासाठी भाजप कसा प्रयत्नशील आहे असा दावा करत त्या लोकसभा निवडणुकीचा म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण प्रचार भाजपला नारी शक्ती या एकाच मुद्द्याभोवती केंद्रित करायचा आहे, तसे प्रयत्न सुरू आहेत। खरं तर महिला ही कशी मोठी वोट बँक आहे याची भाजपला मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार किंवा नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत कल्पना आली होती। या सगळ्या राज्यांमध्ये भाजपनं महिला वोट बँक काबीज करत जबरदस्त यश मिळवलंय। रिझल्ट्स आपल्या समोर आहेत। या सगळ्यात एक कॉमन फॅक्टर होता तो म्हणजे या सगळ्या राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसारख्या योजना राबवून महिलांच्या खात्यात थेट पैसे टाकण्याची व्यवस्था भाजपनं केली होती। त्यामुळे या राज्यांमधील नारी शक्ती भक्कमपणे भाजपच्या पाठीशी उभी राहिली। त्यामुळे नारी शक्ती काय कमाल करू शकते हे या राज्यातल्या निवडणुकांमधून सिद्ध झालंय आणि म्हणूनच देशातल्या या महिला वोट बँकेवर आता भाजपचा यापुढच्या काळात मुख्य फोकस असेल। आता तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल की एकेकाळी भाजपनं अशाच पद्धतीनं ओबीसींची राजकीय ताकद ओळखून प्री आणि पोस्ट मंडल आयोग एरा म्हणजे 80 आणि 90च्या दशकात ओबीसींना आपल्यासोबत घेण्याची कशी रणनीती आखली होती। त्या अनुषंगानं रणनीती आखत ती यशस्वी केली होती भाजपनं आणि त्या बळावर अनेक राज्यांमध्ये भाजपनं पक्ष विस्तार केला होता। म्हणजे 2 खासदार ते आत्ताचे बहुमताचं सरकार असा भाजपचा प्रवास या सगळ्या ओबीसी वोट बँकेवर झाला आहे। तुम्हाला हे सुद्धा आठवत असेल की आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात त्याच काळात वसंतराव भागवतांनी माळी, धनगर आणि वंजारी समाज आपल्यासोबत घेण्यासाठी माधवम फॉर्म्युला राबवला होता आणि त्यातूनच महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसारखं नेतृत्व भाजपला मिळालं। त्याच धर्तीवर आता 2029च्या लोकसभा निवडणुकीत महिला वोट बँकेला आपलंसं करण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे। पण ही रणनीती यशस्वी व्हायची असेल तर नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक लवकरात लवकर मंजूर होणं गरजेचं आहे। तरच भाजपला 2029च्या लोकसभा निवडणुकीत आपली ही रणनीती राबवता येऊ शकेल आणि नारी शक्ती या थीमभोवती संपूर्ण प्रचार केंद्रित करता येऊ शकेल। आता लक्षात घ्या, ही जर पार्श्वभूमी लक्षात घेतली तर सध्या पश्चिम बंगालमध्ये, महाराष्ट्रात किंवा काही दिवसांपूर्वी दिल्लीत ज्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या त्याची आपल्याला नीट संगती लागेल।
सध्या पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या 28 पैकी 20 खासदारांनी एक स्वतंत्र गट बनवत भाजपमध्ये सामील होण्याची हालचाल सुरू केली आहे। काही दिवसांपूर्वी आपच्या राज्यसभेतल्या 7 खासदारांना फोडत, राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली 7 खासदारांना फोडत भाजपमध्ये त्यांचा प्रवेश घडवून आणला गेला। शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला यश मिळालं तर ठाकरेंचे फुटलेले हे खासदार भाजपच्या संसदेतल्या 2/3 बहुमतासाठी उपयोगी ठरणार आहेत, कारण कोणतंही घटना दुरुस्ती विधेयक 2/3 खासदारांच्या संमतीशिवाय मंजूर होत नाही। जे नारी शक्ती वंदन विधेयक आहे ते घटना दुरुस्ती विधेयक आहे, त्यामुळे त्याला सुद्धा 2/3 खासदारांची संमती लागेल। याशिवाय तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर द्रमुक पक्ष आहे त्याचं नेतृत्व सुद्धा अस्वस्थ आहे। त्यातच काँग्रेसनं तामिळनाडूमध्ये जे बदलत्या राजकीय वातावरणात थलपती विजय यांच्या TVKला पाठिंबा दिलाय, त्यामुळे द्रमुकचे नेते स्टॅलिन हे नाराज आहेत। त्यांनी थेट विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। तसं पत्र सुद्धा द्रमुककडून इंडिया आघाडीच्या समन्वयकाला दिलं गेलंय। इंडिया आघाडीची जी 2 दिवसापूर्वी बैठक झाली त्या बैठकीमध्ये द्रमुकचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता, त्यामुळे 22 खासदार असलेल्या द्रमुकवरही भाजपचा डोळा आहे, कारण द्रमुकचे खासदार हे भाजपच्या बाजूने जरी उभे राहिले तर सत्ताधाऱ्यांचं लोकसभेतलं संख्याबळ वाढेल। अगदी आपण म्हणू बाजूने जरी उभे राहिले नाहीत, किमान तटस्थ जरी राहिले तरी भाजपचं काम होणार आहे। आता द्रमुकला आपल्या बाजूला वळवण्याची जबाबदारी भाजप एखाद्या बड्या नेत्यावर देईल। विनोद तावडे किंवा भूपेंद्र यादव यासारखे कसलेले मुरब्बी नेते त्यांच्याकडे आहेत, अशा परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असलेले, तर एखाद्या त्यापैकी बड्या नेत्यावर ही जबाबदारी सोपवली जाईल। असो तर काही आकडे पहा, इंटरेस्टिंग मुद्दा आहे। समजा TMCचे 20 खासदार भाजपसोबत आले किंवा भाजपमध्ये सामील झाले, तसंच ठाकरेंचे समजा 7 खासदार हे शिंदेंसोबत आले आणि स्टॅलिन यांच्या द्रमुकचे 22 खासदार NDA सोबत उभे राहिले, तर या सर्वांची गोळाबेरीज किती होते तर 49 इतकी। सध्या NDAकडे 298 खासदार आहेत, कारण तेवढी मतं नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयकावर सरकारच्या बाजूने पडली होती। त्यात हे TMC, ठाकरे गटाचे फुटीर आणि द्रमुकचे मिळून झालेले 49 खासदार जर बेरजेला धरले तर तो आकडा होतो 347 इतका। आणि 2/3 बहुमतासाठी गरजेचे आहेत 362 इतके खासदार, म्हणजे अजून किमान 15-17 खासदारांची जुळवाजुळव मोदी सरकारला करावी लागेल। त्यामुळे कदाचित देशातल्या आणखी एखाद्या प्रादेशिक पक्षासोबत तृणमूल काँग्रेस किंवा शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षासारखाच प्रयोग होऊ शकतो। आणि हे सगळं अगदी पावसाळी अधिवेशनापूर्वी जरी शक्य नसलं तरी पुढच्या 2 ते 3 वर्षात, 2च वर्षात हे नक्की होईल असा अंदाज आहे। आणि आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो असा की सत्ताधाऱ्यांची म्हणजे भाजपची ही रणनीती प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या लक्षात आली आहे, त्यामुळे त्यांनी सुद्धा पावलं उचलायला सुरुवात केली आहे। त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे आज जी बातमी आली आहे ना, ती बातमी अशी आहे की काँग्रेसनं ममता बॅनर्जींना एक ऑफर दिली आहे की त्यांनी आपला तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा। खरं तर ममता बॅनर्जी या जुन्या काँग्रेसच्याच नेत्या, 28 वर्षांपूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली आणि वेगळं राजकारण सुरू केलं। त्या बदल्यात काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी जर आल्या तर त्यांना महासचिव किंवा उपाध्यक्षासारखं एक मोठं पद दिलं जाईल। ममता बॅनर्जींनी यावर विचार करायला वेळ मागितला असंही वृत्त आहे। आज ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेक बॅनर्जींनी राहुल गांधींची घेतलेली भेट किंवा इंडिया आघाडीच्या बैठकीत सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने एकमेकींना भेटल्या त्यावेळी त्यांची देहबोली पाहता पडद्यामागे काहीतरी घडतंय हे गृहीत धरायला नक्कीच वाव आहे। आता पाहायचं इतकंच की भविष्यात खरंच काँग्रेस आणि तृणमूलमध्ये तसं काही घडतंय की तृणमूलचे उरले सुरले आमदार आणि खासदारही हळूहळू भाजपची वाट धरतायत, ते पाहावं लागेल। असो तर इथे थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पाहत रहा NDTV मराठी। धन्यवाद।